परवा दिवशी ज्या पद्धतीने आपलं मंगळापूर, चिखली, जवळे, कडलग असल, डेरेवाडी, धांदरफळ असल, निमज असल या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळीने मोठं नुकसान झालंय. काल स्वतः सकाळी मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याची पाहणी केली. काही ठिकाणी घरांचं सुद्धा नुकसान झालंय, तर त्या घरांची सुद्धा पाहणी करून तहसीलदारांना तत्काळ आपण पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. काल माझ्या माहितीनुसार अंदाजे 2485 लोकांचा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू आहे. आणि काल संध्याकाळी सुद्धा ज्या पद्धतीने निमगाव असल, भीमगिरी असल, वडगाव असल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. तर जिथं जिथं या अवकाळीमुळं नुकसान होत आहे तर त्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं राहणार आहे. मी स्वतः अधिकाऱ्यांना, कृषी विभागाच्या असेल, महसूल विभागाच्या असेल, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या कुठलाही शेतकरी नुकसान झाल्यानंतर तो त्या पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. जे जे आहेत त्या सर्वांचे पंचनामे करून त्यांना निश्चित सरकार पातळीवरून मदत मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.